सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. फक्त आपली राहण्याची पद्धत चुकली. आपण आसक्त होऊन राहतो. संत सांगतात अनासक्त बुद्धीनं संसारात जरूर राहा. तुम्ही कशाप्रमाणे राहा इथे नाथबाबा सांगतात. याला पोषक प्रमाण नाथबाबांचंच आहे. पक्षी अंगणी उतरती तेका गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला तैसे असावे संसारी. असं राहा. पक्षप्रमाणे राहा. वाटसरू प्रमाण राहा. कमळाप्रमाणे आलिप्त कमळ जडी जैसे पद्म पत्र मिवांबसा. पाण्यामध्ये कमळ राहतं तसं राहा. अडचण नाही. अस्वनी संसारी संसारामध्ये राहा. संसार टाकायला सांगितलं नाही. नका त्याजू रांडा पोरे तिथे राहा. सुखे करावा संसार पण न संडावे दोन्ही वार. दोन वार कोणते? हे वार नाही तर दोन वार आषाढी आणि कार्तिकी. हे दोन वार. आषाढी निकट आला कार्तिक हाट कार्तिकीचा हाट. दोन्हीचा हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे. हे दोन हाट दोन बाजार दोन वेळेला विसरू नका. कुठेही राहा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. संसारात राहायला अडचण नाही. गुंतन तिथे आलिप्त होणं याबद्दल संतांचा विरोध आहे. वेळ आपली संपली का? हा 5 मिनिट राहिले का? बरोबर ठीक आहे. लगेच आपण आवर्त घेऊ. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. सगळे संत संसारातच राहिले आणि प्रात्यक्षिक दाखवलं. तुकोबरायांनी काय, सावता महाराजांनी काय, कसं राहायचं हे प्रात्यक्षिक आहे. बरं का? प्रात्यक्षिक आहे. अशा स्वरूपाचं राहा. ऐशे असता संसारी. असं राहिल्यानंतर अडचण नाही. गुंतणं तिथे आलिप्त होणं याच्यामुळे दुःखाला तुम्ही कारणीभूत व्हाल. दुःख त्याच्यामुळे होईल. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. त्याच्यामुळे तेने तू आघोरा पावशील. मग काय करा तर तिथं राहा आणि दत्त पायाचं भगवान दत्त प्रभूच्या पायाचं चिंतन करा. एका जनार्दनी दत्त रूप पाया. चित्ती दत्त पाया. एका जनार्दनी चित्ते दत्त पाया. दत्त रूप काया झाली त्याची. दत्त रूप काया झाली त्याची. तेने तुम्हा सुख होईल आपा. तेने तुम्हा सुख होईल आपा. दत्त रूप काया झाली त्याची. दत्त रूप काया झाली त्याची. तेने तुम्हा सुख होईल आपा. दत्त दया सागद ठवा. दत्त दया सागद आठवा. दत्त दया सागर आठवावा. दत्त दया सागर आठवावा. सुख होईल अपार. तेने तुम्हा सुख होईल अपार. हा दत्त दया. बाबा दत्त दया सागर आठवा. दत्त दया सागर आठवा. रे
दया सागर दत्त दया 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 सागर ठवावा दत्त दया सागर ठवावा दत्त दया सागर आठवावा तेने तुम्हा सुख होईला तेने तुम्हा सुख होईला खरंच दत्तनगर मधली मंडळी भाग्यवान आहे तुम्ही. कार्यक्रम तुमचा छोटा आहे पण दर्जेदार आहे, हे की नाही, वजनदार आहे, जे पाहिजे ते आहे. एक एका होणे बळी रे, रथी महारथी मंडळी आहेत. आमचा नंबर आपला उगा परंपरेनं विठ्ठल बाबा ठेवतात, नाही तर आमचा कुठे इथं नंबर लागायचा होय. कायमचं आहे नाही आहे कायमचं आहे तुमचं नाही. सगळे एक एका हुनी बळी रे. हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, हरिभक्तीपरायण नारायण महाराज खिल्लारी. खरोखर ऐकलं की नाद ब्रह्म आहे ते, ऐकतच राहावं वाटतं. सर्वांना नाही, ते भगवंताची देणगी आहे ती, सगळ्याला नाही जमणार ते, है की नाही. आम्हाला आपलं बोलता नाही नीट येत, पण बाकीचं काय आहे की नाही, सर्वांना नाही ते गोड असं. बरं, दुसरी गोष्ट, सुगंध आणि सुवर्ण आणि परिमळू हे दुर्लभची दातारा. गाता जरी येत असलं तरी थोडी माणसं जरा जरा मला वाटतं चांगला कामाचं बैल थोडस जरा म्हणजे सुवर्ण आणि परिमळ हे दुर्लभची दातारा. जरी गाता येत असलं माणसं तरी थोडी अहंकारानं जरा थोडी होतात. पण बाबांचा स्वभाव इतका गोड आहे की आमच्यासारख्या मंडळीला सामावून गोड करून, आमचं कीर्तन गोड नाही, त्यांच्यामुळे गोड आहे. की नाही, बोलण्याला गोड. मुद्दा काय, खूप गोड स्वभाव आहे, छान स्वभाव आहे, प्रेमानं बोलतो. इकडे भरत महाराज, मला वाटतं नावाप्रमाणे नावं शोभले त्यांना, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. भरताला गादी मिळाली, पण भरत प्रभू करता राज्याचाही त्याग करतो आणि निस्वार्थीपणानं राहतो. मला वाटतं एवढं वाजवता येतं, पण उदारपणानं वाजवतात. काही माणसं त्या वाजवण्यात कंजूशी करतात. एक नाही, भरतासारखं दातृत्व आहे. वाजवायचं कोणाचंही कीर्तन असलं तरी चांगलं मजबूत वाजवायचं, हायगाय नाही करायची. नाही तर मग ते वाजवणारी मंडळी आमची जरा त्याच्यातही कंजूशी. आता काय बोलू, जरा जुन्या काळातलं, आता नवीन पिढीतली मंडळी आमची चांगली आहे, पण कोणाचं कीर्तन पाडायचं, कोणाचं कीर्तन उचलायचं, अशा काही काळ म्हणजे ऐकला बाबा तो, ऐक नाही, नसावं तसं. कीर्तन आहे, इथे कीर्तनाचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा, पण अशी काही विक्षिप्त मंडळी असू शकतात. पण आमची भरत महाराज मात्र गोड स्वभाव आहे आणि हातही गोड आहे आणि दातृत्वानं वाजवण्यात कंजूशीच नाही, मोकळ्या दिल खलास वाजवतात, ताकदीनं वाजवतात. मृदंग वाजवायला ताकदच लागते, है की नाही. त्यांचा मोठा रियाज आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांचंही नाव आहे. ही मंडळी एवढ्या छोट्या कार्यक्रमाला तुम्हाला उपलब्ध होतात, तुम्ही भाग्यवान आहात. खूप मोठं विशाल स्वरूप प्राप्त झालं. माऊलींच्या वचनोक्तीप्रमाणे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. मला वाटतं 36 वर्षापूर्वी तुम्ही अशी कल्पना केली नसेल, असं मंदिर, असा सभामंडप, पुन्हा आणखी शेजारी शिवजीचं मंदिर,
पुन्हा अशी सगळी मंडळी अशी एका होणे, महाराष्ट्रातली दिग्गज नामांकित मंडळी तुम्हाला हे सगळे प्राप्त होणं ही अशी कल्पना नव्हती केली. पण तुमचा हेतू पवित्र होता, शुद्ध होता, त्याच्यामुळे त्याला ही फळं लगडली. असे त्याला ही फळं त्याच्यामुळे लागली. हेतू पवित्र असला ना की मग फळं चांगली येतात, हे की नाही. विठाला विठाला सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. थोर साधू संतांचे आशीर्वाद आहेत. वैकुंठवाशी भागवत्या या मला वाटतं या साध्वीनं या हे काही माणसं बरं का, तुम्हाला मी सांगतो, नुसतं कपड्यावर नाही जायचं. आमचे बाबा बोलत असतात, कपड्यावर नाही जायचं. काही माणसाची कपडे खूप साधी असतात, पण विचार, हेतू आणि भावना खूप शुद्ध, खूप पवित्र असते. आणि म्हणून तर त्यांनी त्यांच्या पवित्र हेतून, पवित्र कल्पनेतून या कार्यक्रमाचं छोटंसं रोपटं लावलं. इथे औदुंबराचं झाड आहे, छोटा कार्यक्रम सुरू केला, 1 दिवसाचा भजन, असं करत करत त्यामध्ये आमच्या वडिलांचा कार्यक्रम असायचा. आणि यांना मी म्हणतो, मी गेल्या वर्षी बोललो ना, आत्ताही बोलतो, यांना देतो मी धन्यवाद देतो. सध्या माणसं खूप तात्काळ विसरतात, खूप ताबडतोब विसरतात माणसं. आमच्याकडे सुद्धा, आपल्याकडे सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये नावं 1-2 वर्षात लगेच चेंज होतात. माणसं म्हणतात नवीन पाहिजे हो, बदलून पाहिजे हो, चेंज पाहिजे, ऐकणे बदल पाहिजे. अगदी आवर्जून आमच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख प्रेरणेनं ते टाकतात. मला म्हणजे त्याबद्दल जरा थोडा स्वाभिमान, म्हणजे ते का त्यांचं नाव टाकलं म्हणून नाही, तुमच्याकडे असणारी श्रद्धा आणि कृतज्ञता त्याचा मला स्वाभिमान वाटतो. नाही तर माणसं आपलं काम झालं की सध्या यूज अँड थ्रू, वापरा फेका, सध्या असंच काम आहे, है की नाही. माणसं ते मला वाटतं वापरा आणि फेकामध्ये, आता आपल्या घरातल्या आईवडिलांना सुद्धा माणसं जरा त्यांचं शरीर थकलं की त्यांनाही सुद्धा लोटायला लागली बाजूला. म्हणून तर दुर्दैव आहे भारताचं, भारतात वृद्धाश्रम आहेत. हे स्वाभिमानाची गोष्ट नाही भारताच्या दृष्टीनं. भारतात वृद्धाश्रम, इथं आमचे माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे, मातृदेवो भव पितृदेवो भव. जरा कीर्तन या अंगानं पण ऐका की आई वडील दैवत आहेत, हे की नाही. ती जरा थकली की माणसं जरा दूर करायला पाहतात. आमच्याकडे अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं त्यांनाही माणसं बाजूला सारतात. पण ही मंडळी कृतज्ञ आहेत, म्हणून त्यांनी आमच्या वडिलांच्या नावाचा प्रत्येक वर्षाला आवर्जून उल्लेख त्यांच्या प्रेरणेनं आणि हरिभक्तीपरायण वाणीभूषण, गायन सम्राट आणि वजनदार कीर्तन, हे की नाही, मच्छिंद्र महाराज निकम, सुंदर छान त्यांचं काम आहे. मला वाटतं ओव्यांचा अन्वय सुंदर लावतो. मला त्यांचा ओव्यांचा अन्वय लय आवडतो. ते प्रत्येक अभंगाचा ओवीचा अन्वय असा उलटा सुलटा असं लावतात. ते त्यांचं मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत. आणि ही मंडळी चांगलं तुम्ही संबंध जोडले चांगलेशी असावेत. एक वाक्य आहे बरं का, काही माणसांचं नाव घेतलं की आपलं काम होतं, काही माणसाचं नाव घेतलं की आपलं काम होतं, आणि काही माणसांचं काम पाहिलं की त्यांचं नाव निघतं. तसं यांचं कार्यच असं आहे की महाराष्ट्रात नाव आहे, आणि महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे ते तुमच्या इथे सेवेला प्राप्त आहेत, हे तुमचं भाग्य आहे. असं मोठं गोड योगायोग या ठिकाणी, सुंदर सिस्टीम आहे, ऐकणारी सगळी छान आहेत, है की नाही. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळार्चित से भक्ती. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात. आता आमच्याकडे थोडी जरा परंपरा आली, ऐका जरा थोडस, पण जरा थोडा इकडे मागोवा घेतला तर ज्ञानोबा आहे 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, अहो आळू माळू अवधान द्यावे. अहो अहो शब्द आदरार्थी आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, ऐकणाऱ्याला साक्षात शंकराच्या मूर्ती म्हटलंय, म्हणून ऐकणाऱ्याचा अनादर करायला तसं जरा या परंपरेचा विचार केला. ऐका ऐका भाविक जन, असं गोड गोड असं बोलले संतांनी. चला ज्याच्या त्याच्या कार्यपद्धतीनुसार, ज्याच्या आपला काही द्वेष नाही, तिरस्कार नाही, आपला काही त्याच्याबद्दल नाही, पण असं आपण सगळे सुज्ञ श्रोते संकल्पित वेळेत चिंतन केलंय. दत्तनामाचं चरित्र, दत्त प्रभूच्या अवताराबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे, तरी पण मी बोलणार आहे. माहिती आहे म्हणून टाळायचं नाही,
2-5 मिनिटं उशिरा कीर्तन सुरू झालं म्हणून 2-5 मिनिटं आपण चरित्राचंही चिंतन करणारच आहोत ना. आणि इथे 2-5 मिनिटं जास्त गेले, व्यवहारात 2-5 मिनिटं जास्त गेले की आम्हाला ओव्हरटाईम मिळतो. मग इथे 2-5 जर मिनिटं भगवंताच्या प्रभूच्या दरबारात गेले ना, आज अवताराच्या या प्रसंगाला गेले, तर मला वाटतं त्याचं फल नक्की जबरदस्त मिळेल. विठाला विठाला. नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, परिणाम फल काय दत्तरूप काया. काया दत्तरूप होणं, नामचिंतनामुळे झाली महाराज दत्तरूप. काया काय, भगवत स्वरूप काया काय. आमच्या अर्जुनाचे केस सुद्धा श्रीकृष्ण जयकृष्ण म्हणत होते. चोखोबरांची हड सुद्धा श्री विठ्ठल जय विठ्ठल. मला वाटतं आपण कीर्तनात म्हणा म्हणा म्हटल्यावर सुद्धा म्हणू की नाही, जरा थोडी शंका आहे, पण म्हणत जा. सांगायची वेळ येऊ नये. विठ्ठल 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 म्हणा म्हणा, वेळोवेळा पुन्हा पुन्हा म्हणायला सांगितलं. आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलं का लोक मध्ये विठ्ठल विठ्ठल का घेतात बाबा, पुढचं नाही आठवलं का मध्ये विठ्ठल विठ्ठल असतं. असलं नाही, ते संतांची परंपरा आहे. मुद्दा काय, चोखोबरायांची हड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, अर्जुनाचे केस श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत होते. म्हणजे काय संप्रदायातल्या या मंडळीचा अधिकार आहे. जनाबाईंच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर गोवर्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. हा, काया काय भगवत स्वरूप होईल काय, नवल काय वेगळं त्यामध्ये. चिंतन करा तुम्ही, दत्तरूप काया झाली त्याची. चिंतन करा, दत्तरूप शरीर होऊन जाईल, भगवत स्वरूप तुमचं शरीर होऊन जाईल. तुम्हाला चिंतन करायची गरजच पडणार नाही. ऑटोमॅटिक चिंतन नामस्मरण चालू होईल तुमचं. आपोआप चिंतन चाललं पाहिजे. विठाला विठाला. असो म्हणून सर्व काळ चिंतन करत जा, नेहमी चिंतन करत जा. माणसं जरा थोडी शंका आणि जरा प्रश्न करणारी माणसं आहेत. महाराज नेहमी चिंतन करत जा, काम धंदे द्या का सोडून. तर काम करता करता करा, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, दुःखाचं सुख होऊन जाईल. मन प्रभूकडे लावा आणि देहानं प्रपंचाची कामं करा. मन हे गोविंदी, देह काम करीवो. देहानं प्रपंचाचं काम करा आणि मनानं माझ्या दत्ताचं, माझ्या पांडुरंगाचं, माझ्या ज्ञानोबरायांचं, माझ्या तुकोबरायांचं चिंतन करत जा. संप्रदायानुसार भजन आणि चिंतन. विठोबार दत्त अवताराचं चरित्र कथा सर्वांना ज्ञात आहे. या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे, 3 अवतारातल्या शक्ती इथे एकत्र झाल्यात. हा एक भाग आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. एक दुसरा भाग असा आहे, पतिव्रतेची काय शक्ती असते आणि पतिव्रतेचा छळ केल्यानंतर देव जरी असले तरी त्यांनाही शिक्षेला पात्र व्हावं लागतं. त्यांनाही सुद्धा पतिव्रतेचा छळ केल्याची शिक्षा मिळते. असं वेगवेगळ्या अंगानं चिंतन. काय झालं, एकदा भगवान शंकर ऐका दत्तात्रेय आख्यान, पार्वतीस सांगे त्रिलोचन, सकळ पतिव्रत आहे. अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे त्रिगुण. त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. जिथे नाही ते अत्रि. त्रिगुण नाही, त्रिगुण असार आहे, त्रिगुण असार. आणि हे त्रिगुण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता आपल्याकडे कसं आहे, एखादा माणूस खूप सत्वगुण प्रधान असतो, रजोगुण तमोगुण नाही का, पण जरा कमी प्रमाणात आहे. काही माणसं तमोगुणी असतात, मग रजोगुण सत्वगुण जरा कमी स्वरूपात असतो. पण ऋषींकडे, अत्रि ऋषीकडे अ म्हणजे नाही, त्रिगुण म्हणजे त्रिगुण, 3 गुण नाही, त्रिगुणातीत ते अत्रि. अन म्हणजे नाही, असूया म्हणजे द्वेष. जिच्याकडे द्वेष नाही, द्वेष रहित माता अन गुण रहित पिता,
तिथंच भगवान दत्त प्रभू अवतरतात. हा एक भाग. भगवान शंकरजीनं सांगितलं पार्वती आईला की सगळ्यात श्रेष्ठ अनसुया महान पतिव्रता आहे आणि पतिव्रतेच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. ती देवावरही सत्ता गाजवते. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता गाजवते. असं बोलल्यानंतर काय माणसाचं सहजच दुसऱ्याचं द्वेष करणं हे आपलं ठरलेलंच असतं. पार्वती आई म्हटली नाही, आमच्यात माझ्यापेक्षा ती कशी काय श्रेष्ठ असू शकते. भगवान शंकर म्हटले नाही, अनसुया माता महान पतिव्रता आहे. मी सांगून तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला एखाद्या वेळेला भगवान आपलं नारद महर्षीच सांगतील. असं म्हटल्यानंतर पार्वती आईला वाटलं या प्रसंगाला नारद यावेत. असं चिंतन केल्यावर शुभकामना केली आणि नारद महर्षींचं तिथं येणं झालं. नारद महर्षींचं येणं झाल्याबरोबर अनसुया आपलं पार्वती आईनं नारदाला विचारलं, या विश्वामध्ये आमच्यापेक्षा कुणी श्रेष्ठ? आणि माणसाला वाटत असतं माझ्यापेक्षा मोठं कुणी असूच नाही, ही भावना. नारद महर्षीनं प्रामाणिकपणे सांगितलं, नाही, तुम्ही जरी देवांच्या पत्न्या असलात, मोठ्यांच्या आश्रयाला जरी तुम्ही असलात, पण अधिकाराचा जर विचार केला तर अधिकार अत्रि ऋषींची पत्नी अनसुया माता महान पतिव्रता आहेत. पार्वती आईला ती गोष्ट सहन झाली नाही. नारदानं सांगितलं, एवढंच नाही तर तुमचे छोटे छोटे पुतळे ब्रीद करून तिनं आपल्या पायात बांधले. मग त्यांचं पातिव्रत्य कमी करायला काय करावं लागेल? मला वाटतं ही पहिल्यापासूनच रस्सी खेच आहे, मागं ओढणं हे पहिल्यापासूनच आहे. महेंद्रादी पदे करिता ती वाट वधीन, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पाडून ठाती. तुम्ही जरा तपश्चर्येला लागा, तुम्हाला अडचणी जास्त वाढतील. तुम्ही जरा वाम मार्गाला जा, सगळं तुम्हाला सुलभ होऊन जाईल. म्हणून तर जरा तुम्ही जितकं चांगलं व्हायला जाल ना, तितक्या अडचणी जास्त वाढतात. आणि जास्त अडचणी वाढल्या की समजायचं आपण चांगल्या मार्गावर आहोत. जास्त अडचणी वाढत चालल्या की समजायचं चांगल्या मार्गावर आहोत. हे पहिलंच आहे. महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पाडून ठाती. काहीतरी रिद्धी सिद्धी देऊन तुम्हाला अडवतात, वर जाऊ देत नाही. पार्वती आईनं सांगितलं तिला खाली घ्यायला काय करावं लागेल. सांगितलं पातिव्रत्य भंग करावं लागेल. आणि बघा, पातिव्रत्य भंग केल्याशिवाय वृंदेला सुद्धा त्याला जालंधर दैत्याला भगवंताला मारता नाही आलं. जालंधर दैत्याला ज्या वेळेला भगवान विष्णूनं जालंधराचं रूप घेतलं आणि वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं, तेव्हाच जालंधर मरला, अन्यथा जमत नाही. मग नारदानं सांगितलं पातिव्रत्य भ्रष्ट झालं पाहिजे, काय करावं लागेल. सांगितलं भगवान शंकर तिथं गेले पाहिजे, भोजन मागितलं पाहिजे, नग्न अवस्थेमध्ये मागितलं पाहिजे. भगवान शंकरला पाठवा. तिथून नारद ब्रह्मदेवाच्या तिकडे सत्यलोकाला जातात, वैकुंठाला जातात. तिथेही असं सांगतात, सावित्री आणि लक्ष्मी आईला हेच सांगितलं जातं. आणि मग तिघीनंही ठरवलं आणि भगवान ब्रह्मदेवाला, शिवजीला आणि भगवान विष्णूला अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये पाठवलं. गेल्याच्या नंतर हे तीन देव आपल्या दारामध्ये आल्यानंतर अत्रि ऋषीनं त्यांची षोडशोपचारे पूजा केली. येण्याचं कारण विचारलं. म्हटले काही नाही, आम्हाला अनसुया मातेंना भेटायचंय. अत्रि ऋषीनं अनसुया मातेला बाहेर बोलावलं. आल्यानंतर अनसुया मातेनं तीनही देवांना नमस्कार केला, दंडवत केलं. येण्याचं कारण विचारलं. म्हटले आम्ही काही मागू इच्छितो म्हटल्यानंतर या अनसुया मातेनं सांगितलं, आपण सगळ्या जगाला तुम्ही देणारे आणि तुम्ही आज माझ्याकडे याचक म्हणून आलात. तसं माझ्याकडे देण्याचं सामर्थ्य नाही, आम्ही एवढे मोठे नाही. पण जर तुम्ही मागतच असाल तर काय मागायचं ते मागा, सर्वस्व आम्हाला जे देता येईल तयार आहे आम्ही. आणि मागितल्यानंतर सांगितलं इच्छा भोजन, नग्न होणं, भोजन, भिक्षा घालावी, काही नाही अडचण. अत्रि ऋषीनं आपल्या कमंडलूतलं पाणी दिलं. त्यांच्यावर शिंपडल्याबरोबर ती लहान लहान 6-6 महिन्याची बालक झाली आणि एकांतामध्ये वस्त्र विवर्जित होऊन त्यांना स्तनपान केलं. मला वाटतं बालकाला आईच्या जवळ जायला संकोचच नाही.
या अशा अवस्थेमध्ये त्यांना स्तनपान म्हणजे इच्छा भोजन दिलं आणि नंतर त्यांना पाळण्यामध्ये घालून अनसूया मातेनं अंगाई गीत असं पाळण्यामध्ये झोका देऊ लागल्या आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाला उद्देशून म्हटल्या, या विश्वाची उत्पत्ती करून आपण थकलात, आता जरा भोजन झालंय तर आराम करा, जरा विश्रांती घ्या. खरंच ब्रह्मदेवाकडे हे उत्पत्तीचं खातं, मला वाटतं हे खाते बरेच खाते आहेत. जसं आता हे खाते वाटप आता नाही बरं का बाबा, दत्तात्रय प्रभू पंतप्रधान आहेत बरं का. हो, अन्नपूर्णा माता अन्न पुरवठा मंत्री आहेत. हनुमानजी संरक्षण खातं त्यांच्याकडे आहे. ब्रह्मदेवाकडे निर्माण खातं आहे. याचं खातं सरस्वतीकडे शैक्षणिक खातं आहे. असे सगळे खाते वाटप आहे. तर ब्रह्मदेवाकडे उत्पत्तीचं खातं आहे. आणि मला जरा त्याचं कुतूहल वाटतं. भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे आणि जगाची 600 कोटीपेक्षा जास्त आहे. पण माझं एक थोडंसं आव्हान आहे, 600 कोटीमध्ये एकासारखा माणूस नाही. काय डोकं आहे त्याचं. आवाजात फरक, उंचीत फरक, जाडीत फरक, लांबीत फरक, रुंदीत फरक, डोळ्यात फरक, नाकात फरक, गालात फरक, कानात फरक, स्वरात फरक, स्वभावात फरक. आता काय काय त्याने काय वापरलंय तुम्हाला सांगत. एकासारखं आहे का. हे उत्पत्तीचं खातं डोकं ब्रह्मदेवाचं आहे. अनसूया माता म्हटली आपण थकलात, जरा आराम करा. विष्णूला म्हटली या सगळ्या जगाचा सांभाळ करून थकलात, आराम करा. आणि शिवजीला म्हटली संहार करून दुष्टाचा नाश करून आपण थकलात, आराम करा. बरेच दिवस काळ लोटला. हे तिघं येत नाहीत. नारद महर्षी परत गेले तिकडं आणि त्यानं सांगितलं, तुमचे पती अनसूया मातेनं छोटे छोटे बालक करून आपल्याकडे पाळण्यात ठेवले, स्तनपान देते आणि त्यांना झोका देते, पाळणा त्यांची विश्रांती देते त्यांना. तुमचे पती आता तसे येणार नाही, तुम्हाला जावं लागेल. नाविलाज झाला, वाट पाहिली. नंतर या तीनही लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती आई अनसूया मातेच्या आश्रमामध्ये आल्यानंतर अत्रि ऋषीनं परत त्यांचं दर्शन, पूजा केली. येण्याचं कारण विचारलं, आम्हाला अनसूया मातेला भेटायचंय. अनसूया माता आली. म्हटले आमचे पती आले तिथे. म्हटले हो आहेत ना. किती दिवस ठेवणार आमचे पती, द्या म्हटल्याबरोबर तीनही बालक समोर छोट्या अवस्थेमध्ये ठेवले. आपले घेऊन जा म्हटल्यानंतर आता ते ओळखायला तयार आहेत का. सारखे सगळे नाही की ओळखेनात. त्यांचा तिथे गर्व हरण झाला. ओळखत नाहीत. मग त्यावेळेला अनसूया मातेनं सांगितलं ओळखून घेऊन जा. ओळखत नाहीत. आणि मग सांगितलं आमच्यापेक्षा आपण पातिव्रत्याच्या दृष्टीनं आपण श्रेष्ठ आहात. क्षमा मागितली, माफी मागितली. आणि मग अनसूया मातेने या तिघांच्याही डोक्यावर हात ठेवल्याबरोबर, कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर हे तीनही मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर देवानंही कबूल केलं की अनसूया माता, या विश्वामध्ये आपण पातिव्रत्याच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्या या विश्वामध्ये आपण श्रेष्ठ आहात. आपण आमची सेवा या ठिकाणी केली, इच्छा भोजन दिलं, काहीतरी मागा. भगवान आपलं दर्शन झालं, मी कृतार्थ झाले, धन्य झाले. हो, जन्माचं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आणि विठ्ठलाचे एक भगवंताचं दर्शन जन्माचं सार्थक झालं. प्रभू आपलं दर्शन झालं, जन्माचं सार्थक झालं. एकच इच्छा आहे का आपलं नेहमी सानिध्य असावं. तिघही तुम्ही माझ्या जवळ असावेत अशी माझी भावना आहे. आणि अनसूया मातेनं हात केल्याबरोबर तीन देव एकत्र अनसूया मातेच्या हातामध्ये तीन देव एकत्र प्रगट झाले. तोच दत्त अवतार आहे. त्याच वेळेला स्वर्गातून सगळ्या देवांनी सुद्धा पुष्पवृष्टी केली अनसूया मातेवर. या तीन देवावर, अत्रि ऋषीवर स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. या जन्माबद्दल 2 प्रकार आहेत आणि आमचे नाथबाबाच ते मान्य करतात. नाथबाबांना सांगितलंय तसं. अत्रि ऋषीला पहिले 3 मुलं आहेत. चंद्रमा, अमला नामक कन्या आहे, दुर्वास, अशी 3 मुलं आहेत. आणि चौथं जे अपत्य भगवान दत्त प्रभूचा अवतार. असा जन्माच्या 2 कथा आहेत. नाथबाबांचा अभंग आहे, आपण अभंग म्हणू आणि पुष्पवृष्टी करून कार्यक्रम आपला या ठिकाणी थांबणार आहे. माऊलीचं भजन, अभंग म्हणू, पुष्पवृष्टी होईल, कार्यक्रम थांबेल.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर प्रागट्य झालं. हा उत्सव आपण करत आहात. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. पाळण्याचा कार्यक्रम होईल आपलं झाल्यावरच ना. कार्यक्रमाचं वर्ष 36वे आहे. नकळत आपल्या लक्षात आलं की न आलं मला माहित नाही, पण 3रं तप पूर्ण झालंय. 3 तप. हा गणपती श्रवणी मकर कुंडल गणपती श्रवणी मकर कुंडल गणपती श्रवणी मकर कुंडल गणपती श्रवणी कंठी कंठी कौस्तुभ मणि विराजित तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कंठी कौस्तुभ मणि विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कास पितांबर आवडे निरंतर एक ध्यान निरंतर एक ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कास पितांबर तुका म्हणे माझे त्याचे सर्व सुख तुका म्हणे माझे त्याचे सर्व सुख तुका म्हणे माझे त्याचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडे तुळसी 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 हर गळा कास पितांबर तुळसी हर गळा कास पितांबर पाहिना श्रीमुख आवडे पाहिना टाळी वाजवा टाळी टाळी पाहिना श्रीमुख वडिले पाहिना श्रीमुख वडिले तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे विनंतन टाळी वाजवा टाळी बसलेले हात बाहेर काढा थंडीतून जरा आवडे विनंतन वान्ना क्या बात है भरतराव
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.